मारुतीरामा रायलवाड सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. आमचे 5 साथीदार सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. आमची एक डिमांड आहे की कशामध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत आपण? BSNL. हां. आमची एक डिमांड आहे, 2 डिमांड आहेत तसे. NEPP हे जातीच्या आधारावर नसून ते टाईम बाउंड प्रमोशन आहे. ते आम्हाला 6 वर्षापासून जवान सर्कल ऑफिस मुंबई, सर्कल CHQ दिल्ली यांचे आदेश असून देखा नांदेड GMनं जाणून बुजून हे 6 वर्षापासून रोखून ठेवलेलं आहे. आणि दुसरा जे MRS कार्ड हे मेडिकल कार्ड भेटतो पेन्शनरला, ते पण जाणून बुजून आज रोखून ठेवलेलं आहे. हे मागण्या आम्हाला 6 वर्षापासून आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन पण दिलं. त्यांनी कुठलंच काही त्याच्यावर रिस्पॉन्स दिलेला नाही. त्यामुळं आज आम्हाला नाईलाजानं आजपासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत. तर आपणा समाजातून हे आमच्या मागण्या प्रलंबित लवकरात लवकर मागणी करण्यासाठी आपलं निवेदन आपल्या थ्रू हे करा. उपाध्यक्ष AIBDP महाराष्ट्र आज आमच्या इथे ST बांधवांचं जे अन्यायग्रस्त आहेत त्यांच्या प्रमुख 2 मागण्यासाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. या उपोषणाला महाराष्ट्राच्या वतीनं परिमंडळाच्या वतीनं मी त्यांना आणि माझे सर्व पदाधिकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आहे. आणि मुख्य ज्या 2 मागण्या आहेत ती पहिली जी मागणी आहे NEPP म्हणजे नॉन एक्झिक्युटिव्ह प्रमोशन पॉलिसी, ती जवळपास 5-6 वर्षापासून त्यांनी थांबून ठेवलेलं आहे. त्याला कारण सांगतात की यांच्या जातीचं म्हणजे व्हॅलिडेशन आले नाही आणि जातीच्या व्हॅलिडेशनचा या प्रमोशन पॉलिसीचा तीळ मात्र संबंध नाही म्हणून त्यांनी रोखून ठेवलेला आहे. दुसरा जे मेडिकल इम्प्रुव्हमेंट स्कीमचा जो कार्ड आहे आम्ही 3 वर्षापूर्वी सरेंडर केल्यानंतर आम्हाला आमच्या पेन्शनमध्ये 1,000 रुपये मिळायला पाहिजे होता. त्यांनी तो जातीचा अर्जर घेऊन तो MRS कार्डची जी FMA कार्डची प्रक्रिया आहे ती पुढच्या ऑफिसला न पाठवता इथंच ती प्रलंबित ठेवलेली आहे. याच्या 2 प्रमुख मागण्यासाठी आमचे 6 ST बांधव उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला आमचा महाराष्ट्रातून भक्कम पाठिंबा आहे एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो. मी लालू लिंगण्णा कुंडलवाडे AIBDPचा ऑर्गनाइज सेक्रेटरी आहे. आमचा AIBDPचा युनियनचा या 5 लोकांना 100% सपोर्ट आहे. कारण की यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. कारण जे NEPP जे आहे ते आमचं अजून प्रमोशन पॉलिसी अजून यांना भेटलेलं नाही. जर आम्ही त्यांना मागत असेल तर त्यांनी म्हणतात की तुमची कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे. कास्ट व्हॅलिडिटी आणि NEPचा या जातीचं आणि या NEPPचं काही संबंध नाही आहे. त्यासाठी हे जाणून बुजून प्रशासन आमच्यावर अन्याय करत आहे. त्यासाठी हे सगळ्यांनी उपोषण बसलेले आहे आणि त्यांना आमच्या AIBD कडून सर्व पाठिंबा आहे.